तर पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? पुण्यात पोलिसांचा वचक उरलाय का? पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक आहे का? हल्ली पुण्याच्या बाबतीत अशा प्रश्नांना काहीच अर्थ राहिला नाही. एखादी घटना घडते, त्या घटनेविरोधात मग अखंड तांडव होतो. आरोपींना धडा शिकवण्याची भाषा केली जाते. एखादा निबंध वगैरे असले काहीतरी कठोर शिक्षा सुनावली जाते आणि पुन्हा एकदा पुणेकर नव्या कुठल्या तरी वादाच्या प्रतीक्षेत बसतात. असंच काहीसं वातावरण सध्या पुण्यात दिसतंय. आता पुण्यातल्या एका आमिरजाद्याचा हा प्रताप बघा. पुण्यातल्या येरवड्याचा शास्त्रीनगर चौक. वेळ सकाळी 7:30ची. एक आलिशान गाडी रस्त्याच्या मधोमध थांबली. गाडीचा नंबर होता MH12 AF 8419. गाडीतून एक तरुण मद्यधुंद अवस्थेत बाहेर पडला आणि भर चौकातच त्यानं लघुशंका केली. या श्रीमंता घरच्या मुलाला आपल्या आजूबाजूला महिला आहेत हे समजण्याची ही सूद नव्हती. त्याच्यासोबत अजून एक मित्र गाडीत बसला होता. त्याच्या हातात बिअरची बाटली होती आणि चेहऱ्यावर आपला मित्र काहीतरी मोठं काम करतोय असे भाव. ही सगळी घटना एका पुणेकरांना आपल्या मोबाईलमध्ये टिपली. कुणीतरी आपला व्हिडिओ शूट करतंय हे त्या तरुणाला समजलं, पण व्हिडिओ शूट करणाऱ्या समोरही त्यानं मगरुरी दाखवली आणि थेट आपलं गुप्तांग व्हिडिओ बनवणाऱ्याला दाखवलं. मला पण सांगत होता की तुम्हाला काय करत ते कारण माझा व्हिडिओ काढा. म्हणजे त्यांनी व्हिडिओमध्ये पाहिलं असेल माझा कॅमेरा हल्ल्यामुळं मी ते थोडंसं जरा आलं नाही, पण ते गुप्त अंग दाखवत होता तो. त्या दरम्यान तिथं काय लेडीज वगैरे होत्या? हो, लेडीज होत्या ना. आता सकाळचा टायमिंग आहे, तर शाळेमधल्या ज्या मुली कामाला जाणारे जे लेडीज असतात त्या पण भरपूर होते तिथे. व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर पुन्हा एकदा पुणेकरांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. पुण्याच्या नेते मंडळींनाही आपला संताप आवरेनासा झाला. मग काय, पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांची राड. नेहमीप्रमाणेच पोलीस खातं विरोधकांच्या रडारवर आलं. तानाजी सावंतांसाठी आकाशात झेपावणारे विमान पोलीस जमिनीवर उतरवतात, पण जमिनीवर धावणारी ही गाडी पोलिसांना का सापडत नाही असा सवाल विरोधक करतात. साधारण 1 महिन्यांपूर्वी एका मुलीला IT क्षेत्रात काम करणाऱ्या मुलीचा भर दिवसा चाकूने सपासप वार करत खून झाला. तरी सुद्धा या भागामध्ये पोलिसांची गस्त म्हणावा तेवढा बंदोबस्त अजूनही वाढत नाही. हे त्याहीपेक्षा जास्त चिंताकारक आहे. या सगळ्या वाघोली असेल, धानोरी असेल किंवा लोहगाव परिसर, विमाननगर, विश्रांतवाडी या परिसरात वाढते पब बार आणि त्यामुळे रहदारीच्या ठिकाणी हे घडणारे प्रकार हे सातत्याने वाढत जातात. मुळात इथली सगळी पोलीस यंत्रणा करते तरी काय? पोलीस आयुक्त या सगळ्या संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत नाहीत का? की पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देण्यासाठी पोलीस आयुक्तांनी काम केलं पाहिजे. यासाठी पालकमंत्री आणि पुण्याच्या प्रशासनामध्ये असणारे सगळे नेतेगण यांना याच्यामध्ये रस नाही का? यापूर्वी सुद्धा तुम्ही पाहिले असेल कोयता गँगचे काही लोक प्रकरण करत होते. काही तर फक्त गाड्या फोडणे हाच त्यांचा छंद होता. असे विकृत मनोवृत्तीच्या लोकांना पकडणे. आता स्वारगेटला झालेलं प्रकरण सुद्धा त्याच पद्धतीचं गंभीर आहे. म्हणून या सगळ्या प्रकरणावर आता जे काही CCTV सगळीकडे लावल्या गेलेले आहेत त्यामुळे ते आरोपी पकडले जात आहेत आणि सरकार या सगळ्या प्रकरणावर गंभीर आहे. खरं तर अशा या आरोपींना जेलमध्ये कसे सडतील याचे सरकार बंदोबस्त करते. दरम्यान प्रकरण तापल्यानंतर पुणे पोलिसांची शोध मोहीम सुरू झाली आहे. 2 तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गौरव आहुजा असं कार चालकाचं नाव आहे, तर भाग्येश निबाजिया असं त्याचं मित्राचं नाव आहे. पुणे पोलीस या दोघांचाही शोध घेत आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 268, 270, 281, 285 आणि मुंबई पोलीस अधिनियमच्या कलम 110, 112, त्याचप्रमाणे मोटर वाहन अधिनियम कलम 184, 185 अन्वये अपराध क्रमांक 168/25 प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान मुलाचा प्रताप पाहून वडिलांची मान शरमेनं खाली गेली. मनोज आहुजा हे पुण्यातले बडे उद्योजक आहेत आणि गौरव हा त्यांचा मुलगा आहे. गौरव माझा मुलगा असल्याची लाज वाटत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. गौरव माझा मुलगा असल्याची लाज वाटते. त्याने सिग्नलवर लघुशंका नाही केली तर माझ्या तोंडावर केली आहे.
मुलाचा मोबाईल सकाळपासून बंद आहे. माझ्यावर जी काही कारवाई होईल ती मला मान्य आहे. तो माझा मुलगा आहे याची मला लाज वाटते. या घटनेनंतर मला पोलिसांनी शास्त्रीनगर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवून घेतलं आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी गाडी माझ्या नावावर आहे. दुसरीकडे पुण्याचे पोलीस आयुक्त पुन्हा एकदा दम देण्यासाठी तयार झाले. अमितेश कुमार भर कार्यक्रमांमधून सज्जड दम देतात. आपल्या मुलांना सांभाळण्याचे सल्ले पुणेकरांना देतात. पण धनाढ्यांच्या मुलांसाठी पोलिसी खाक्या अजूनही गुळगुळीतच असल्याचं दिसतं. म्हणूनच भर सकाळी ही मुलं रस्त्याच्या मधोमध गाड्या थांबवतात. दारूचा हँगओव्हर उतरवण्यासाठी पुण्याचे चौक ओले करत सुटतात. खरं तर हे कृत्य पुण्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर कसं पाणी सोडलं जातंय हे तर दाखवून देत नाहीये ना. रेवती हिंगवेसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, पुणे. आणि याच प्रकरणातली एक मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते. येरवडा प्रकरणातील एका आरोपी तरुणाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. BMW कारमध्ये बसलेल्या भाग्येश ओसवालला पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय. त्याला पोलिसांनी मेडिकल तपासणीसाठी रवाना केलंय. दुसरा आरोपी तरुण गौरव आहुजा अजूनही फरार आहे. भाग्येश कारमध्ये हातात बिअरची बॉटल घेऊन बसलेला होता आणि आता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. गौरव आहुजा आणि भाग्येश ओसवालवर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय. पुण्यात मद्यधुंद तरुणाचे रस्त्यावर अश्लील चाळे सुरू होते. येरवडा भागातील शास्त्रीनगर चौकातली ही घटना आणि त्याच प्रकरणातील एका आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय.